महाराष्ट्रातील या समाजाने आपल्याला तुकाराम मुंडे, गोपीनाथ मुंडे अशा मोठ्या व्यक्ती दिल्या आहेत. तर महाराष्ट्रातील जातींचा इतिहास सिरीज मधील हा आहे पार्ट दुसरा. तर वंजारी समाजाचा इतिहास खूप प्राचीन आहे. वंजारी हा शब्द काही इतिहासकारांच्या मते वणीज किंवा व्यापारी या संस्कृत शब्दाशी संबंधित मानला जातो. समाजातील अनेक लोक स्वतःला रेणुकामाता आणि जमदग्नी ऋषीचे वंशज तसेच राजपूत वंशाशी संबंधित मानतात. पूर्वी वंजारी समाज बैलांच्या तांड्याच्या मदतीने संपूर्ण महाराष्ट्रात आणि इतर प्रदेशात मीठ, मसाले, धान्य आणि इतर वस्तूंची वाहतूक करत असत. युद्धाच्या काळात सैन्याला रसद पोहोचवण्याचं महत्त्वाचं कामही ते करत होते. त्यामुळे एक व्यापारी आणि कष्टाळू जमात म्हणून ओळखली जायची. मराठा साम्राज्याच्या काळातही या समाजाचं योगदान महत्त्वाचं होतं. मात्र ब्रिटिश राजवटीत या समाजावरती गुन्हेगारीचा शिक्का लावण्यात आला. त्याचा परिणाम असा झाला की अनेक कुटुंबांना आपला पारंपरिक व्यवसाय सोडून शेतमजुरी आणि इतर कामांकडे वळावं लागलं. आणि यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वंजारी आणि बंजारा हे पूर्णपणे वेगळे समाज आहेत. वंजारी हा पूर्णपणे महाराष्ट्रात असणारा मराठी भाषिक समाज आहे. आज वंजारी समाज प्रामुख्याने बीड, परभणी, नगर जिल्ह्याच्या काही भागात आणि महाराष्ट्रातील इतर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आढळतो. समाजाच्या संघटन व राजकीय प्रभाव वाढवण्यात गोपीनाथ मुंडे यांचे मोठे योगदान मानले जाते. या समाजातून तुकाराम मुंडे असेल, 1.5 लाखाहून अधिक मोतीबिंदू ऑपरेशन करणारे पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने आणि स्वातंत्र्य सैनिक धर्माजी मुंडे यासारखे मान्यवर घडले. काळ बदलला, परिस्थिती बदलली आणि आज वंजारी समाज आपल्या मेहनत, शिक्षण आणि जिद्दीच्या जोरावरती प्रत्येक क्षेत्रात यश मिळवत आहे. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि पुढच्या भागात कोणत्या समाजाचा इतिहास तुम्हाला जाणून घ्यायचा आहे ते कमेंट मध्ये नक्की सांगा.